विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. CISF ची नवीन जाहिरात आली आहे. अर्थात आपल्या महाराष्ट्रातील मराठी मुलांना केंद्रामध्ये CISF मध्ये भरती होण्याची सुवर्ण संधी आहे. 1161 पदं आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जाहिरात आपण समजून घेणार आहोत. त्यामध्ये कोणत्या कोणत्या संवर्गासाठी जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय लागते, वयोमर्यादा, परीक्षा पद्धत, निवड प्रक्रिया कशी आहे, फॉर्म भरण्याची मुदत किती तारखेपर्यंत आहे, संपूर्ण माहिती घेऊयात व व्हिडिओ पूर्ण बघा. या ठिकाणी बघा, व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्त्वाची माहिती फक्त सांगतो. या CISF कॉन्स्टेबल भरतीच्या अनुषंगाने इग्नाइट अकॅडमीनं विद्यार्थ्यांसाठी एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून दिली आहे. या पदासाठी जो सिलेबस दिलेला आहे तो संपूर्ण सिलेबस या बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी कव्हर केलेला आहे. या बॅच मध्ये टेस्ट सिरीज आहेत, PDF स्वरूपात नोट्स आहेत. इग्नाइट अकॅडमीचे ॲप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. ही आहे आपली जाहिरात. यामध्ये बघा, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स अर्थात CISF फॉर्म भरण्याची मुदत 5 मार्च पासून ते 3 एप्रिल पर्यंत आहे, हे लक्षात घ्या. फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे. फॉर्मची जी लिंक आहे ती तुम्हाला CISFRECTT.CISF.gov.in या वेबसाईटला फॉर्म भरायचा आहे. फॉर्मची फी फक्त 100 रुपये आहे. त्याच्यामध्ये तुम्ही महिला, SC, ST किंवा एक्स सर्व्हिसमॅन असाल तर तुम्हाला फॉर्मचे पैसे लागणार नाहीयेत. आता एकूण जागा किती आहेत बघा, तर एकूण जागा आहेत 1161 एवढ्या आहेत जागा. या ठिकाणी बघा कोणत्या कोणत्या संवर्गाला जागा आहेत, तर कॉन्स्टेबल कुक अर्थात स्वयंपाकी, कॉन्स्टेबल कॉबलर त्याला आपण मोची म्हणतो, बुटांचं वगैरे पॉलिशिंग शिवणं वगैरे काम असतं ते. त्यानंतर टेलर आहे, बार्बर आहे, वॉशरमॅन आहे, स्वीपर आहे, पेंटर आहे, कारपेंटर आहे, इलेक्ट्रिशियन आहे, माळी आहे, वेल्डर आहे, चार्ज मेकॅनिकल आहे आणि MP अटेंडंट आहे. अशा मुलांच्या 945 जागा आहेत, मुलींच्या 103 जागा आहेत. टोटल जागा आहेत 1048. एक्स सर्व्हिसमॅनच्या 113 जागा ऍड केल्या तर एकूण जागा होतात 1161. पगार किती आहे, स्पेस स्केल लेवल 3 मध्ये 21,700 ते 69,100. म्हणजेच तुम्ही जॉईन झाल्या सुरुवातीलाच तुम्हाला जवळपास 35,000च्या आसपास जो आहे तो पेमेंट चालू होतो, हे लक्षात घ्या. आता पुढे वयोमर्यादा बघा. वयोमर्यादा जी आहे ती 18 ते 23 वर्ष सांगितलेली आहे, हे लक्षात घ्या. वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा 1/8/2025 हा आहे. म्हणजेच तुमचा जन्म 2/8/2000च्या पूर्वी नको आणि 1/8/2007च्या नंतर नको. तुमचं वय जे आहे ते ओपनला 18 ते 23 लागणार आहे. आता तुम्ही जर SC किंवा ST मध्ये असाल तर तुम्हाला 5 वर्षाचं जे आहे ते रिलॅक्सेशन आहे, म्हणजे 28 वर्षापर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल. OBCच्या विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. एक सर्व्हिसमॅनला सुद्धा 3 वर्ष अधिक त्यांची झालेली सर्व्हिस एवढं रिलॅक्सेशन आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढे बघा, शैक्षणिक पात्रता काय आहे, तर या ठिकाणी फक्त तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आता त्याच्यात पण त्यांनी प्रेफरन्स कोणाला दिलेला सांगितलंय, जर तुमचं बार्बर, बूट मेकर, टेलर, कुक, कारपेंटर, माळी, पेंटर, चार्ज मेकॅनिक, वॉशरमॅन, वेल्डर, इलेक्ट्रिशियन आणि मोटर पंप यामध्ये जर तुमचा काही कोर्स झालेला असेल, तुमच्याकडे काही सर्टिफिकेट असेल, एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल. हे असणं गरजेचं नाही, असेल तर प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलेलं आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर शारीरिक पात्रता बघा, या ठिकाणी मुलांसाठी 170 हाईट लागणार आहे आणि मुलींसाठी 157 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. मुलांना छाती न फुगविता 80 आणि फुगवण्याची क्षमता 5 सेंटीमीटर म्हणजे 85 पर्यंत असलं पाहिजे. आता हे सर्वांसाठी आहे. याच्यामध्ये काही रिलॅक्सेशन सूट आहे का, तर हो आहे. महाराष्ट्रातील मुलांना याच्यामध्ये सूट आहे. तर बघा, या ठिकाणी एवढ्या कॅटेगरीला सूट दिलेली आहे. त्यामध्ये आपलं महाराष्ट्रातील मुलांसाठी 165 सेंटीमीटर, मुलींसाठी 155 सेंटीमीटर हाईट लागणार आहे आणि मुलांची छाती न फुगविता 78 आणि फुगवून 83 सेंटीमीटर. छातीची अट फक्त मुलांसाठी आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यात तुम्ही ST कॅटेगरीचे उमेदवार असाल तर ST कॅटेगरीला हाईट जी आहे ती मुलांसाठी 162.5 सेंटीमीटर आणि मुलींसाठी 150 सेंटीमीटर. छाती न फुगवता मुलांसाठी 76 आणि फुगवण्याची क्षमता 5 सेंटीमीटर म्हणजे 81 ती असली पाहिजे. आता सिलेक्शन, द स्टेज ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस. रिक्रुटमेंटची प्रोसेस काय असणार आहे, तर या ठिकाणी बघा, आधी PET पेट असणार, नंतर PST असणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, ट्रेड टेस्ट, नंतर एक तुमची रिटन एक्झामिनेशन असणार आणि मग मेडिकल एक्झामिनेशन. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला चार्ट मध्ये हे अत्यंत सोपं करून दाखवलेलं आहे. निवड प्रक्रिया अर्थात फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आहे, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, ट्रेड टेस्ट आहे, रिटन एक्झामिनेशन आहे आणि मेडिकल एक्झामिनेशन आहे. आता सगळ्यात आधी तुमचं काय असणार आहे, हाईट बार टेस्ट असणार आहे.
हाईट बार टेस्ट मध्ये जे मुलं उत्तीर्ण होतील, अर्थात तुमची हाईट आधी मोजली जाईल, हाईट बार टेस्ट मध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचं मग पुढे या ठिकाणी फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट मध्ये काय असणार आहे लक्षात घ्या, तर मुलांसाठी 1.6 किलोमीटर पळायचं आहे 6 मिनिट 30 सेकंदामध्ये आणि मुलींनी 800 मीटर पळायचं आहे 4 मिनिटांमध्ये. आता दिस टेस्ट विल बी क्वालिफाईंग इन नेचर, ही फक्त क्वालिफाईंग स्वरूपाची टेस्ट असणार आहे हे लक्षात घ्या. याचे मार्क रिटर्न एक्झामिनेशन मध्ये पकडले जाणार नाही, तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं आहे. पुढे आता फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पीएसटी काय सूचना आहे बघा, कॅन्डिडेट्स हु क्वालिफाय हाईट बार टेस्ट and physical efficiency test will be screened for height, chest and weight by the board of officers. Physical standard for the post of constable. ठीक आहे, यांनी काय सांगितलंय की आता तुमचं काय होईल, पुन्हा हाईट पुन्हा चेक होईल, पुन्हा चेस्ट चेक होईल आणि वेट चेक होईल. हे सगळं चेक झाल्यानंतर मग तुमचं होणार आहे डॉक्युमेंटेशन. मग डॉक्युमेंट तुमच्याकडे काय काय असणं गरजेचं आहे, तर डॉक्युमेंट मध्ये तुमच्याकडे एज्युकेशनल क्वालिफिकेशन, आता 10वीची पात्रता सांगितली आहे ते तुमचं एज्युकेशन लागणार आहे, डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट लागणार आहे, मग त्याच्यामध्ये 10वीचं सर्टिफिकेट डेट असते आपली, त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट लागणार आहे, त्यानंतर जातीचा दाखला लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट आणि डोमासाईल सर्टिफिकेट हे एकाच राज्याचं असलं पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनला डिस्चार्ज सर्टिफिकेट लागणार आहे, फोटोग्राफ सिग्नेचरच्या सूचना आहेत या ठिकाणी, ओळखीचा पुरावा म्हणून ड्रायव्हिंग लायसन, वोटर कार्ड, आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय युनिव्हर्सिटी, कॉलेज, इन्कम टॅक्स, पॅन कार्ड हे सगळं चालणार आहे लक्षात घ्या. त्यानंतर ट्रेड टेस्ट असणार आहे. ट्रेड टेस्ट म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, व्यावसायिक चाचणी म्हणतो, अर्थात पदाशी संबंधित कामं तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. याचेही मार्क पकडले जाणार नाही, ह्या फक्त क्वालिफाईंग नेचरच्या एक्झाम्स आहेत लक्षात घ्या. क्वालिफाईंग नेचरचं हे टेस्ट आहे. मग याच्यामध्ये आता तुम्ही कुक साठी फॉर्म भरला असेल, अर्थात आचारी किंवा स्वयंपाकी म्हणून, तर तुम्हाला स्वयंपाक करता आला पाहिजे, मग तुम्हाला चपाती आणि भात बनवून दाखवता आला पाहिजे, तुम्हाला व्हेजिटेबल मध्ये डाळ, सांबर, इडली बनवता आली पाहिजे, तुम्हाला मटन, मासे, अंडे, खीर हे सगळं बनवता आलं पाहिजे. त्यानंतर बूट मेकर किंवा कॉबलर साठी तुम्हाला पॉलिशिंग ऑफ शूज, हँडलिंग ऑफ टूल्स, कटिंग अँड लेदर रिपेअर अँड स्टिचिंग ऑफ शूज, म्हणजे बुट रिपेअर करण्याच्या संदर्भातली कामं तुम्हाला करता आली पाहिजे. तुम्ही टेलर साठी फॉर्म भरला असेल, तुम्हाला माप घेता आलं पाहिजे, कपडे शिवता आले पाहिजे. त्यानंतर बार्बर साठी असेल तर तुम्हाला केस कापता आले पाहिजे, सेव्हिंग करता आली पाहिजे. त्यानंतर वॉशर साठी तर तुम्हाला वॉशिंग ऑफ क्लॉथ, कपडे धुता आले पाहिजे त्या ठिकाणी लक्षात घ्या, कपड्यांना इस्त्री करता आली पाहिजे. त्यानंतर स्वीपर साठी असेल तर तुम्हाला टॉयलेट बाथरूम साफ करून दाखवता आलं पाहिजे. पेंटर म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरलाय त्याच्या संदर्भातली कामं तुम्हाला ही करून दाखवता आली पाहिजे लक्षात घ्या. तुम्ही इलेक्ट्रिशियन साठी फॉर्म भरला असेल तर नॉलेज ऑफ एसी-डीसी करंट याचा तुम्हाला नॉलेज पाहिजे. न्यू इलेक्ट्रिक फिटिंग, तुम्हाला नवीन फिटिंग करता आली पाहिजे वगैरे वगैरे. माळीसाठी असेल तर त्या संदर्भातलं काम तुम्हाला करता आलं पाहिजे. वेल्डरसाठी असेल तर वेल्डिंगचं नॉलेज पाहिजे, ते काम तुम्हाला करून दाखवायचं आहे लक्षात घ्या. मोटर पंपसाठी असेल तर मोटर पंपचं काम तुम्हाला करून दाखवायचंय. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची पुढची प्रोसेस आहे रिटन एक्झामिनेशन. ठीक आहे, आता रिटन एक्झामिनेशन मध्ये काय असणार आहे बघा, द कॅन्डिडेट्स हु क्वालिफाय इन पेट, पीएसटी, डॉक्युमेंटेशन अँड ट्रेड टेस्ट विल बी कॉल्ड फॉर रिटन एक्झामिनेशन अंडर OMR किंवा कम्प्युटर बेस्ड टेस्ट मोड. आता जे मुलं ह्या आधीचे सगळे टप्पे पार करतील, पीईटी, पीएसटी, डॉक्युमेंट, ट्रेड टेस्ट, त्यांनाच फक्त रिटन एक्झामिनेशन साठी बोलवलं जाईल. आता रिटन एक्झामिनेशन एकतर OMR सीटवर होईल, म्हणजे ऑफलाईन स्वरूपात पण होऊ शकते किंवा ती ऑनलाईन स्वरूपात पण होऊ शकते असं म्हटलेलं आहे, पण शक्यतो ह्या एक्झाम आता ऑनलाईन स्वरूपातच होतात हे लक्षात घ्या. पुढे आता प्रश्नपत्रिकेचं स्वरूप त्यांनी दिलेलं आहे, कसं असणार आहे यांनी सांगितलं 100 मार्क असतील, 2 तासात तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेज म्हणजे GK-GS ज्याला आपण म्हणतो, हा GK-GS चा पार्ट असणार आहे. त्यानंतर पुढे बघा काय म्हटलंय, मॅथमॅटिक्स गणित असणार आहे. पुढे त्यांनी काय म्हटले बघा, बुद्धिमापन चाचणी असणार आहे, म्हणजे ज्याला आपण रिझनिंग म्हणतो तोही पार्ट तुमच्या या ठिकाणी असणार आहे. आणि सगळ्यात शेवटी तुमचं एकतर बघा अँड टेस्ट बेसिक नॉलेज ऑफ कॅन्डिडेट इन हिंदी आणि इंग्लिश, एकतर हिंदी किंवा इंग्रजी दोनपैकी कुठलंही एक तुम्ही जे चॉईस कराल ते. अशा पद्धतीनं 25, 25, 25 आणि 25 असे हे 100 क्वेश्चनसाठी 100 मार्कांसाठी परीक्षा घेतली जाईल. तुम्हाला 2 तासामध्ये हा पेपर जो आहे तो सोडवायचा आहे. आणि खाली बघा देअर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग, कुठल्याही प्रकारे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग जी आहे ती नसणार आहे हे लक्षात घ्या, निगेटिव्ह मार्किंग नाही. चला पुढे, आता तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये असाल, EWS असाल किंवा एक सर्व्हिसमॅन असाल तर किमान 35% मार्क तुम्हाला घ्यायचे आहे, तर तुमचा पुढच्या प्रक्रियेसाठी विचार होईल.
निवड प्रक्रियेसाठी जर विचार व्हावा असं वाटत असेल तर किमान 35% मार्क घ्यायचे आहेत. SC ST OBC असाल तर 33% मार्क्स तुम्हाला किमान हे घ्यायचे आहे. तुमची परीक्षा नेमकी कधी असणार आहे या संदर्भात तुम्हाला CISFRET.CISF.gov.in या वेबसाईटवरती सगळी माहिती वेळोवेळी उपलब्ध होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही एक नवीन ऍड आहे. या ऍडच्या माध्यमातून आपल्या मराठी मुलांना CISF मध्ये भरती होण्याची सुवर्ण संधी आहे. तेव्हा तुम्ही जर इच्छुक असाल तर नक्की या परीक्षेचा फॉर्म भरा आणि अभ्यास करा. परीक्षेचं स्वरूप स्ट्रक्चर हे खूप सोपं असतं. मॅथ, रिझनिंग, GK GS आणि हिंदी किंवा इंग्लिश असे परीक्षेचं स्ट्रक्चर आहे. आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळावं, कमी दिवसामध्ये खूप चांगला अभ्यास व्हावा, खूप चांगलं गायडन्स तुम्हाला भेटावं याचा विचार करून इग्नाइट अकॅडमीनं ही एक CISF कॉन्स्टेबलसाठी रेकॉर्डेड बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅचमध्ये या पदाचा संपूर्ण सिलेबस इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी कव्हर केलेला आहे, पूर्ण केलेला आहे. या बॅचमध्ये तुम्हाला स्ट्रिक्टली न्यू पॅटर्न नुसार शिकवणी आहे. PDF स्वरूपात नोट्स आहेत, डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि 200 पेक्षा जास्त प्रॅक्टिस टेस्ट आहे. 1499 रुपयामध्ये बॅच आहे, प्लस GST आहे. इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकतात. अधिक माहितीसाठी 8888256117 या नंबरला संपर्क करायचा आहे. भेटूया नवीन अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.